बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारी संपवण्याचं आश्वासन दिलंय। बेदम मारहाण प्रकरणांमध्ये मोक्का लावण्यास पुढे मागे पाहू नका असे निर्देश दादांनी पोलीस खात्याला दिले। मात्र अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनीच बहुधा आपल्या नेत्याच्या या लढ्याला कमकुवत करायचं ठरवलंय। कारण आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मकोकासारखे गुन्हे दाखल असलेल्या एकाला पक्षात प्रवेश दिलाय। अनवर अली खान असं या गुन्हेगाराचं नाव आहे। आता अजित पवारांना हा प्रवेश मान्य आहे का असा सवाल नांदेडकर विचारतायत। दरम्यान या पक्षप्रवेशासाठी मी अजित पवारांना दोष देत नाही, मात्र त्यांनी स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। कारण की गुन्हेगारांना राजाश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हावी होऊ लागलेले आहेत। नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील, कुविख्यात गुंड असेल, तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे। अजित पवारांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, स्थानिक नेतृत्वाची कानउघडणी केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।